नमस्कार, मी अलका. स्वागत आहे तुमचं अलकाराव किचनमध्ये. आज आपण बघतोय पालक पनीर. चला बघूया. त्यासाठी मी इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि हा पालक मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर पालक आता आपण गरम पाण्यामध्ये टाकून घेऊया. थोडीशी साखर टाकायची पालकमध्ये, त्यामुळं पालकचा उग्रपणा कमी होतो. आता बाजारात मस्त हिरवीगार पालक येते, तर तुम्ही पालक पनीर एकदा नक्की ट्राय करा. हे बघा, फक्त 5 मिनिटं मी गरम पाण्यात पालक ठेवला आणि आता मग काढून घेऊया. आणि त्यामध्ये आता हे थंड पाणी टाकून घ्यायचं आहे. थंड पाणी टाकल्यामुळं पालकचा कलर एकदम हिरवागार राहतो. आणि 2 मिनिटं फक्त मी पाण्यात ठेवला थंड आणि लगेच आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपण याची एक पेस्ट बनवून घेऊया. आता कढईमध्ये बटर घातले थोडंसं आणि त्यावर तेल टाकून घेऊया थोडंसं, म्हणजे बटर जळणार नाही. थोडेसे खडे मसाले टाकूया. एक लाल मिरची टाकली सुकी, आणि आता हे अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आहे ती टाकून घेऊया. कांदा टाकला एक, टोमॅटो टाकला एक, टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही टोमॅटोची पेस्ट पण टाकू शकता. हा टोमॅटो एकदम आपला मऊ झालेला आहे. त्यावर लाल मिरची पावडर टाकले, हळद टाकायची आहे आणि थोडासा धना जिरा पावडर टाकून घ्यायचे. थोडंसं पाणी टाकायचं, मसाले जळत नाहीत. आणि व्यवस्थित मसाले आपले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. हे बघा, आता मसाले व्यवस्थित आपले परतून झालेले आहे. दोन चमच दही टाकायचे. दही टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. हे बघा, चांगले मिक्स झालेले मसाले. त्यावर आपण कसुरी मेथी टाकले. आता एक पॅन ठेवला गॅसवर.
त्यावर थोडंसं तेल टाकून घेऊया. आणि त्यामध्ये हे पनीर आपण फ्राय करून घेऊ. पनीर असं पण तुम्ही कच्चं पण टाकू शकता, पण फ्राय करून घेतल्यामुळं खूप छान चव लागते. थोडंसं मीठ टाकलं. हे बघा, थोडासा रंग चेंज होईपर्यंत परतायचं. आता परत हा मसाला ठेवलाय मी गॅसवर. आणि त्यावरही पालकची पेस्ट टाकायची. थोडासा अर्धा चमच गरम मसाला टाकला. काय जास्त शिजवायची गरज नाही आपल्या पालक पेस्टला. एक उकळी आली का झालं. चवीपुरतं मीठ, थोडंसं बटर घातलंय. आणि हे पनीर टाकून घेऊया फ्राय केलेलं. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता एका पॅनमध्ये आपण तडका करून घेणार आहोत, जो वरून टाकण्यासाठी. आपल्याला हॉटेलसारखं पालक पनीर तयार करायचं आहे. तुम्ही हा तडका स्किप पण करू शकता, असं पण छान लागतं. तर बटरवर थोडंसं जिरं टाकलं मी. जिरं व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि लसूण टाकायचं त्यावर थोडासा. आणि 2 सुक्या मिरच्या टाकायच्या. बघा, रेडी आहे आपलं पालक पनीर झालेलं आहे. आणि त्यावर हा तडका टाकून घ्यायचा आहे. बघा, झालं का नाही. एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि त्यावर मी थोडंसं पनीर ठेवलेलं ते किसून टाकलं आणि कोथिंबीर टाकली. रेडी आहे आपलं पालक पनीर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.